देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमः शिवाय. देवता. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. मंडळी, आता मी तुमच्याशी थोडे गप्पा मारायचे आहेत. मला गप्पा या विषयी मारायच्यात की काय आपण मंडळी काय करतो, ही संसाराच्या खूपच आरी पडतो. आता तुम्हाला वाटेल किंवा मी काय ब्रह्मचारी वगैरे आहे का म्हणून तुम्हाला संसारातलं काय म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं ना, मला सर्वच आहेत म्हणून, आणि माझं आत्मकथन ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याला काय काय येते. मला सर्व नाते गोते सर्व आहेत म्हटलं. पण तुम्ही जेवढं जसं आरी पडतात ना, म्हणजे आरी म्हणजे त्याच्या सतत त्या संसाराच्या ह्याच्यामध्ये गुरपटतात, त्याबद्दल बोलतोय मी. तुम्हाला खरं सांगू का की आपण संसारात बसलोत ना, तर एक तर आपल्या हातून खूप चुका होतात. ह्या पोरासुराच्या बायकोच्या लाडापायी आपल्याला खूप ठिकाणी भ्रष्टाचार करावा लागतो. म्हणजे नोकरीचा असणारा भ्रष्टाचार करतो असं नाहीये, इतर कुठल्याही गोष्टी म्हणजे जे समाजाला मान्य नाहीत अशा गोष्टी आपल्या हातून घडतात पैशासाठी. हे माझा अनुभव आहे ना. म्हणजे मी आता समजा पूर्ण समजा त्या प्रापंचिक जीवनामध्ये लक्ष घालत नाही म्हणून तुम्हाला सांगतो. कारण काय, मी पाहिलं ना, मी करून पाहिलेलं आहे संसाराचं काय असतं, दुःख कसे आहेत, काय आहे हे सर्व. पण काय देव जाणे, मला लवकर ते कळलं. मला कळलं म्हणजे कारण संसारामध्ये मला गोडी लागलीच नाही ना. गोडी लागली बी असती पण मला गोडी लागण्यासारखी माणसं भेटली नाहीत. मला ती देवाची मर्जी होती. देवाची मर्जी अनुसार की बाबा देवाने मुद्दाम होऊन किंवा याच्यात मध्ये गुरुपटली म्हणून ते मला बाजूला काढलं, त्यानं बाजूला त्याच्यातून. तर काय होतं माहितीये का, आपण प्रपंच करतो, करण्याबद्दल काही नाही, प्रपंच सगळ्यांनी करावा, परमार्थ बी प्रपंच करतच करावा, त्याच्याबद्दल काही माझं मत नाही वेगळं. परंतु अतिरेक जे होतो का नाही, तो अतिरेक नको. कारण परपंच करत असताना देवाचं करावं, देवाचं नामस्मरण मनातून करावं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करत नाहीत काय, दररोज आम्ही देवपूजा करतो, 1 तास जप करतो, 11 माळी वळतो, असं करतो, तीर्थयात्रेला जातो, अमुक करतो, सगळं करतो. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करत नाही? हो मंडळी, तुम्ही करतात ना. पण तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारावं, खरंच का पूर्ण मनातून आपण करतो ती? देव हे मनातून हृदयातून पूर्ण विश्वासानं करतोत का? तुमच्या मनाला विचारायचं, मला नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं. मंडळी, तुम्ही जर मनातून जर केलं ना देवाचं, तर मी खोटं काही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही प्रपंच कमीच लक्ष देणार प्रपंचात, म्हणजे प्रपंच करणार नाही असं म्हणायचं नाही, प्रपंचामध्ये लक्ष कमी देणार. आणि लक्ष कमी द्यावंच. कारण जितकं आपण इतरांसाठी जेवढं करताय, तुम्ही पळताय ना, आता पळताय ना तुम्ही, ही पळणं कमी करावं लागतं. कारण तुम्ही जेवढं पळताय ना तेवढं, तुम्ही जोपर्यंत पळताय तोवर तुम्हाला किंमत आहे. आणि तुमचं पळणं, तुमचं शरीर साथ देण्या गेलं की तुमची किंमत कमी घरचे लोक करतात. काय उपयोगाचं आहे म्हातारा काही पळ, काय उपयोगाचं आहे म्हातारी काय कामाची? ती सुना सुद्धा तुमची टिंगल उडवतात. तुमच्याच्यानं जोपर्यंत घरातलं काम करू लागतात, सुनाला सगळं करू लागतात ना, तोवर तुम्हाला किंमत सून देते. आणि तुम्ही एका जागेवर बसलात ना, सून किंमत देत नाही. खरी परिस्थिती. काही जणांच्या असतील, पुण्यवंत असतील, त्या देवाचं करत असतील कदाचित. पण लोक, प्रत्येक माणसाला अपेक्षा आहे समोरच्या माणसाकडून काहीतरी काम करून घेण्याची अपेक्षा आहे. त्यात नातलगच काय कुणीही, आपण जर काम केलं तर ते आपल्या कामाचं असेल तर आपल्याला किंमत देतात, नाही तर देत नाहीत. ही प्रपंचातली सिस्टीम आहे.
परंतु देवाच्या बाबतीत तसं नाही. देवाच्या बाबतीत तुम्ही जसे आहेत ना, तुम्ही पळलात म्हणून तुम्हाला लोक विचारत असं नाही. तुमच्यामध्ये जर देवाचं अस्तित्व झालं, तुम्ही जर देव चांगल्या प्रकारे जर करायला लागलात, तर ऑटोमॅटिक देव काय करतो, एक ऊर्जा निर्माण करतो. तुम्ही जसं जसं मोठे व्हाल, जसं जसं वय वाढेल तुमचं, म्हातारे तो तुमची किंमत, तुमची काळजी केल्या जाते. कारण देव सगळं करून घेतो तसं त्या लोकांकडून. हे अनुभव आहे. बघा तुम्ही जेवढे वयस्कर झालेत ना, समजा देवधर्म करणारी माणसं, त्यांची काळजीच घेतल्या गेली. पण ज्यांनी प्रपंचात पूर्ण जन्म घातला, जसं उतार वय लागल्यानंतर घरचे लोक काम करत म्हणजे किंमत देत नाहीत, बाहेरची देत नाही, कोणी देत नाही, काही नाही. म्हाताऱ्यात बसला असेल, खाल्ला असेल, पिल्ला, एवढं काही काळजी करत नाही. मयात नाही, लोकांनी कामाची गरज आहे, फक्त काम करणारा. पण देवाच्या बाबतीत होत नाही तिथं तसं. काम करू न करू. कारण तुम्ही देवाचं नामस्मरण, देवात जर असताल, तुम्ही सक्रिय जर असताल देवात, तर तुम्हाला मान सन्मान किंमत एवढी लक्षात ठेवा. अहो पाठीमाग बरेचसे लोक सहज म्हणायचे, काय म्हातारा किरकिर करायचं, जाणं हरिहरी करीत बस, जाणं विठ्ठल करीत बस, जाणं मंदिरात देवळात जाणं बसणं. त्याचं कारणच ते होतं. आपण जसं वय वाढल्यानंतर कमीत कमी तर आतापासून सुरुवात करा देवाचं करायला. वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा विचारत नाही देव. मी म्हणत नाही प्रपंच सोडा, तुम्ही प्रपंच सोडू नका. प्रपंच करत करत परमार्थ करा. जेवढं प्रपंचामध्ये बारकाईने लक्ष देतं ना, एवढ्या मनातून करता, तेवढा देव मनातून करा. मनातून जर देव केला ना, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. मी खूप पाहिलंय, म्हणूनच तुम्हाला सांगतोय. म्हणून अजूनही काही वेळ गेलेली नाहीये. आत्ताही बदला. झाल्या असत्या चुका होऊ द्या, आता तरी तुम्ही मार्गेला. मग तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, याच्यात काही मी त्याचा भेदभाव करत नाही. पुरुषांनाच करावं, स्त्रियाने करू नाही. स्त्रियाही असतील तरी मनातून, जसा प्रपंचावर तुमचं मन आहे ना, प्रपंचावर जसं मन गुंतलंय ना, तसं देवदेवात गुंतवा. तेवढ्याच आतून मनानं, आतल्या मनानं करत राहा. संकट आलं म्हणून अजिबात करू नका. सुखात असतानाही देव करावं लागतो. त्यावेळेस देव विचार करतो. देव काय म्हणतो, तू सुखात बी मला विचारलंस आणि दुःखात बी विचारतोस. म्हणजे जर तुम्ही सुखात विचारलं नाही, दुःखात जर विचारलं, तर ते देव जवळ करत नाही. एवढं लक्षात घ्यायचं. म्हणून आता ही वेळ गेलेली नाही, अजून आपल्याला वेळ आहे. तर तुम्ही लवकरात लवकर ही प्रपंच करत करत देव करा. तुमची किंमत नक्कीच वाढणार आहे आणि देव तुम्हाला नक्कीच जवळ करणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं. तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटणारच आहोत अशाच एखाद्या खिश्शासह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि